आणखी एक मोठी बातमी, सध्या सुरू असलेला IPL हे तुर्तास स्थगित करण्यात आलंय। एकूणच आपण बघतोय भारत आणि पाकिस्तान या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती हा एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकार आणि सर्व टीमचे मालक यांच्या सोबत चर्चा करून BCCIने हा निर्णय घेतला अशी माहिती समोर येते। खरं तर आपण बघितलं तर काल धर्मशालामधली मॅच सुद्धा अर्ध्यावरच रद्द करण्यात आलेली होती। IPLच्या आणखी 16 मॅचेस शिल्लक असल्याचं कळतंय। साखळी स्पर्धेतल्या 12 आणि त्यानंतरच्या 4 मॅचेस अद्यापही शिल्लक आहेत। सरकार ने अगर कोई फैसला लिया है तो सिक्योरिटी को लेकर के, सेफ्टी को लेकर के ही फैसला लिया होगा, क्योंकि जब कल मैच चल रहा था धर्मशाला में उस समय भी सरकार को यही फैसला लेना पड़ा। इसका मतलब यह है कि हमें आपको सबको मिलकर के जो सरकार फैसला ले रही है उसमें सरकार का साथ देना चाहिए। आणि या संदर्भात बोलूया, सुनंदन लेले सध्या आपल्या सोबत आहेत। सुनंदन जी, खरं तर एकूणच या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आता या मॅचेस स्थगित केल्या गेलेल्या आहेत। अत्यंत योग्य निर्णय वाटतोय। त्याचं कारण असं आहे की क्रिकेट हे असल्या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये खेळणं हे अत्यंत चुकीचं ठरलं असतं। आणि मी एवढंच म्हणेन की जे आत्ता चाललेलं आहे, जी कारवाई आत्ता चाललेली आहे पाकिस्तानवरती, त्याच्या तुलनेमध्ये संपूर्ण जगाचं, भारताचं संपूर्णपणे लक्ष हे त्या कारवाईकडेच लागलं पाहिजे। आणि त्याच्यापुढे क्रिकेट अक्षरशः एवढंच आहे। देश हा खूप मोठा आहे, त्यामुळे हा जो निर्णय घेतलाय BCCIने तो अत्यंत योग्य आहे आणि तो सरकारशी बोलूनच घेतला गेलेला आहे। अगदी सुनंदन जी, खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। खरं तर आपल्याला माहिती आहे की पहलगामचा ज्या वेळेला हल्ला झालेला होता त्याच्यानंतरच्या मॅचेसच्या वेळेला पण काळ्या फिती बांधून खरं तर आपले सगळे खेळाडू मैदानामध्ये उतरले होते। धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।